जय हिंद, नमस्कार. आजचा दुसरा एपिसोड. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे बेसिक रेस्टॉरंट ओनर्स ज्या चुका करतात, सामान्य चुका ज्या टाळायच्या असतात रेस्टॉरंट जर सक्सेसफुली सस्टेनेबल मॉडेलमध्ये न्यायचं असेल तर. नव्या रेस्टॉरंट मालकांनी टाळण्याच्या सामान्य चुका. आजचा विषय हाच आहे. चला तर मग या चुका जाणून घेऊया आणि त्या कशा टाळायचे याचे उपाय पण जाणून घेऊया. पहिली चूक म्हणजे खर्च कमी आढळणे. ही महत्वाची अशी चूक असते की जी कोणाच्याही लक्षात येत नाही पण डेफिनेटली होत असते. नवीन रेस्टॉरंट मालक अनेकदा सर्व खर्चांचा अंदाजच घेत नाहीत, ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना ऍक्च्युली तोंड द्यावं लागतं. आणि ही महत्वाची बाब असते की तुम्ही सगळ्या खर्चांचा परफेक्ट अंदाज घ्या. दुसरी चूक म्हणजे चुकीच्या ठिकाणी रेस्टॉरंट सुरू करणे, म्हणजे लोकेशन. ऍब्सोल्युटली चुकीचं लोकेशन आयडेंटिफाय करणे. खूप विचार न करता नाही माझ्याजवळ जागा आहे, घेतली जागा, लावलं, तिथे रेस्टॉरंट चालू केलं. आय मीन दॅट्स द बिगेस्ट मिस्टेक व्हॉट पीपल डू. योग्य ठिकाण निवडणं हे अत्यंत महत्वाचं, कारण त्यामुळेच ग्राहकांची आवक यावर अवलंबून असते. लोकेशन जर फायनल असेल ना, चांगलं असेल ना, तर तिथे येणारा जाणारा पब्लिक एकदम परफेक्टली पोहोचू शकतो. आजी आजोबा, प्रेग्नंट बायका किंवा लहान लेकरं घेऊन फॅमिलीज येतात, त्या लोकांना ती जागा सेफ, सिक्युअर्ड आणि छान वाटावी अशीच जागा असावी. कुठेतरी कोपचित काहीतरी कुचकाड्यात कुठेतरी गाडी ठेवायलाही जागा नाही, अशा जागा घेऊन फायदा नसतो. तिसरी महत्वाची चूक म्हणजे मार्केटिंग कडे ऍब्सोल्युटली दुर्लक्ष करणे. आमचं वर्ड ऑफ माउथनीच चालतं. आय मीन दॅट्स रिडिक्युलस स्टेटमेंट समबडी कॅन डू. मार्केटिंग हा सगळ्यात मोठा प्लेयर आहे एखाद्या रेस्टॉरंटच्या सस्टेनेबिलिटीचा. आजकालचं मार्केटिंग म्हणजे ज्या एरामध्ये तुम्ही आहात त्या एराचं मार्केटिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. सध्याचा एरा सोशल मीडियाचा आहे, तर सोशल मीडिया, डिजिटल मीडिया या सगळ्यांवर नीट फोकस करा, नीट कॉन्सन्ट्रेट करून तिथं मार्केटिंग करा. त्याला लागणारा पैसा ओतायचा असेल तर तो ओता, कारण तोच महत्वाचा ठरेल एक सस्टेनेबल रेस्टॉरंट चालू करायला. उत्कृष्ट अन्न आणि उत्कृष्ट सेवा असूनही योग्य मार्केटिंग शिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचणं कठीण असतं. म्हणजे तुम्ही समजा डिजिटली लोकांपर्यंत पोहोचलेच नाही. मी आत्ताच्या एराची गोष्ट करते बरं. आता ते प्रिंट मीडिया वगैरे काही खूप चालत नाही आणि आपण काही खूप मोठे बिग ब्रँड नसतो पहिल्या याच्यात, तर डिजिटल मीडिया आपल्यासाठी स्वस्त आणि मस्त पण मार्केटिंगचा एक बढिया टूल असतो. त्याचा थोडा स्टडी करा आणि बघा की आपण ते वर्कआउट करू शकतोय का. बघा, या चुका टाळण्यासाठी ना तुम्हाला थरो मार्केटिंगचा रिसर्च करावा लागेल. तुमच्या लोकेशनचं मार्केट किंवा तिथलं टेंडन्सी टू ईट काय आहे हे तुम्हाला घरात बसून नाही कळणार. तुम्हाला 4 ठिकाणी जावं लागेल. शूज घाला, डोक्यावर कॅप घाला, हातात वॉटर बॉटल घ्या आणि फिरा. तुमच्या त्या एरियामध्ये आधी फिरा. 4 रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन जेवून या. इकडे तिकडे चेक करा की एक्झॅक्टली इथला ब्रीद काय आहे. तो ब्रीद समजला ना की मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज करेक्ट लावता येतात. बेसिकली कुठलं स्थान तुमच्यासाठी बेस्ट आहे, कुठलं लोकेशन तुमच्या कुझिनला एकदम परफेक्ट सेट होतं आहे ते आधी जाणून घ्या. खर्चांवर नियंत्रण ठेवा. एक्सपेन्सवर एकदम डिटेलमध्ये, डेव्हिल सिट्स इन डिटेलमध्ये जा. का बरं आज एवढ्या सेलसाठी मला इतका दुधाचा खर्च आला, किंवा का बरं या महिन्यात मला सिलेंडर इतके जास्ती लागलेत की मागच्या महिन्यात तर सेल जास्ती होता पण सिलेंडर कमी होते. आणि तुमच्या बजेटची योग्य व्यवस्थापना करा, म्हणजे तुमची बॅलन्स शीट परफेक्टच बनली पाहिजे. आपण म्हणतो ना की कॉर्पस थोडा बाजूला काढून ठेवा. कोणत्याही अनपेक्षित खर्चासाठी काही रक्कम बाजूला ठेवायची असते. ती आजीची किंवा आईची ती कणकेच्या डब्यांमधले डबे बघितलेत का, किंवा तांदळाच्या डब्यात ठेवलेली एखादी पिशवी बघितली आहे का, की ज्याच्यात हे लोक कॉर्पस ठेवायचे. घरातला खर्च वेगळा पण हा कॉर्पस त्यांचा कायम तयार असायचा फॉर एनी अनवॉन्टेड, अनरिक्वायर्ड खर्च, म्हणजे अननोईंगली आलेला खर्च, पण सहज तऱ्हेने त्या लोक ते सांभाळून द्यायच्या.
यश मिळवण्यासाठी पुढचं नियोजन झालं पाहिजे आणि या सामान्य चुका टाळता आल्या पाहिजे. कारण सक्सेस काही जस्ट लाईक दॅट की 4 पदार्थ बनवले आणि ते विकलेत आणि मग तसेच थांबले राहिले असं होणार नाही. सस्टेनेबली तो बिझनेस सक्सेसफुल करत न्यावा लागेल अनेक वर्ष, तर खरी मजा. पण हे सगळं तेव्हा होईल जेव्हा तुम्ही या सगळ्या चुका टाळाल. खूप मनापासून धन्यवाद आमचा हा रेस्टॉरंट कसे चालवायचे या व्हिडिओला बघण्यासाठी. आजच्या या चुका कशा टाळायच्या या व्हिडिओला बघण्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. बाय. इट मीन्स अ लॉट. हा व्हिडिओ त्या सगळ्यांना शेअर करा ज्यांना याची खरंच गरज आहे.